नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती आहे कांदा निर्यात संदर्भातील। कांदा निर्यात या ठिकाणी केंद्र सरकारने कांदा निर्णयाने शेतकरी खुश, कांदा निर्यातीची परवानगी बघू शकता। सविस्तर संपूर्ण महत्त्वाची आलेली बातमी आणि लासलगाव बाजार समिती बंद काय ते संबंधीची लाईव्ह अपडेट आहे। सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकरी खुश, या देशामध्ये कांदा निर्यातीची परवानगी। केंद्र सरकारकडून कांद्यावर निर्यात बंदी लादण्यात आली आहे। कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडले आहेत। त्यामुळे शेतकरी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांदे दर कमी झाले आहेत। केंद्र सरकारकडून कांद्यावर निर्यात बंदी लावण्यात आली आहे। कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात बंदीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे आणि या ठिकाणी त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये या ठिकाणी बघितलं कांद्याचे दर कमी झाले आहेत। सुरुवातीला लावण्यात आलेल्या कांद्यावरील निर्यात बंदी 31 मार्च 2024 लागू करण्यात आली होती आणि मात्र त्यात वाढ करण्यात आली, पण कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने केंद्र सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या देशात कांदा निर्यातीला परवानगी नसली तरी शेतकरी आता 10 लाख टन कांदा निर्यात करू शकतात। सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी काहीसा दिलासा मिळाला आहे। केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयामुळे बांगलादेशला 50 टन, भूतानला 550 टन, बहरीनला 3000 टन, तर या ठिकाणी मॉरिशसला 1200 टन आणि UAEला 14,400 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे, असे केंद्रीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे। लासलगाव बाजार समिती राहणार बंद। केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी लावण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा संताप व्यक्त केला होता। तसेच नाशिकमधील शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2014 पासून हमाली, तोलाई, वाराई रक्कम शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून कपात करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे या सगळ्यात जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे, असं 4 एप्रिल पासून लासलगाव बाजार समिती असलेले कांदा लिलाव, कांदा, भुसार व तेलबिया या शेतमालाचे लिलाव बंद राहतील असं सांगण्यात आलं। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब।